तर 2014 स्वातंत्र्य आल्यानंतर खरं म्हणजे मागच्या 70 वर्षाचा हिशोबच काढायला नको. सगळा हिशोब फक्त 7 वर्षातच काढायला पाहिजे. नियोजन आयोग रद्द करून बरखास्त करून त्याच्यानंतर दरवर्षी काही ना काहीतरी विध्वंसक गोष्ट पण मोदींनी केलेली आहे. दरवर्षी किंवा दर महिना सुरुवातीला नॅशनलायझेशन असलेल्या कंपन्यांचं डिनॅशनलाइज करायचे. त्याच्यानंतर डिनॅशनलायझेशनच्या नंतर ते प्रायव्हेटायझेशन करायला लागले. ते प्रायव्हेटायझेशन बोंबल्यानंतर त्यांनी त्याचं कमर्शियलायझेशन सुरू केलं. मग त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंट सुरू केलं. आता ते मॉनिटायझेशन करतात. अण्णा हजारेंना झोप लागली त्याचा ते उठतील त्यावेळेला त्यांना लक्षात येईल अरे काय झालं. अण्णा हजारे बोलत आहे त्यावेळेला केजरीवाल इंडिया अगेन्स्ट करप्शन, भाजपला ते नको होते, RSS लाही ते नको होते आणि तरी ते पंतप्रधान कसे झाले हे खरं म्हणजे फारसं गुण नाहीये. आता 1980 मध्ये परत इंदिरा गांधी निवडून आल्या. त्या काय मोतीलाल नेहरूंनी त्यांच्या घराण्याची घेऊन ठेवली ती सनद म्हणून नाही आल्या. त्या आल्या कारण त्यांनी पाहिलं म्हणजे जनतेने पाहिलं की त्यांना परत 2/3 बहुमत दिले परत की यांनी काय दिवाळखोरी राजवट आणली होती. त्या आपल्या देशाचं दिवाळं वाजवायचा चालू काही कार्यक्रम सुद्धा राबवला जातोय तो तेव्हा सुद्धा प्लॅनिंग कमिशन बरखास्त करावं ही त्यावेळची चर्चा आहे. पहिल्यांदा जे मोदींनी सत्तेत आल्याबरोबर 2014 मध्ये सत्तेत आल्याबरोबर एका फटक्यात 15 ऑगस्टला जाहीर केलं की नियोजन आयोग मी बरखास्त करतोय. कारण का तर त्यांना असं वाटलं की नियोजन आयोग हा केवळ नेहरूंमुळे तयार झालाय. इतिहासच नाही, भूगोल तर त्यांना आता ते पाहतात दौरे करून काय भूगोल समजतोय का. पण सुभाषचंद्र बोस, राममनोहर लोहिया आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1930च्या दशकामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिथे एक नियोजन आयोग सारखी संस्था असावी आणि म्हणून एक नियोजन मंडळ पक्षांतर्गत स्थापन केलं होतं. त्यात 3 जण होते, फक्त नेहरू नव्हते. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस होते आणि लोहिया सुद्धा होते. हे जनरली कट्टर अँटी काँग्रेस कंपनी. त्यांनी ती नियोजन आयोगाची संकल्पना पुढे येऊन आपल्याकडे आला. तो नियोजन आयोग यांनी अशा एका फटक्यात बरखास्त करून टाकला. म्हणजे हळूहळू आपलं संपूर्ण स्वातंत्र्य, त्याचा इतिहास, त्याच्या संस्था या डिसमॅन्टल करायचा उद्योग जो 2014 साली मोदींनी सुरू केला त्याची पूर्वतयारी 1977च्या जनताच्या कारकिर्दीत सुरू झालेली आहे. हे कोणाला आवडून न आवडो पण हे सत्य आहे. त्यावेळेला सुब्रमण्यम स्वामी हे एकदम हिरो होते, खूप मोठे हिरो होते. ते काहीतरी अंडरग्राऊंड जाऊन अमेरिकेला पळून मिळून दिले होते आणि एकदम प्रचंड बहुमतात निवडून आले. मध्यमवर्ग तर सुब्रमण्यम स्वामींवर एवढा खुश होता तेवढा नंतर तो एकदम डायरेक्ट अविनाश धर्माधिकारीवरच खुश होता. असे सुब्रमण्यम स्वामी त्यावेळेला हिरो. तर ते सुब्रमण्यम स्वामींनी कॅम्पेन सुरू केला की ताबडतोब नियोजन आयोग बरखास्त केला पाहिजे. आणि मग त्यांनी त्यावेळेला एक वेगळा शब्द काढला होता, रोल प्लॅन, रोलिंग प्लॅन. दरवर्षी प्लॅन बदलायचा. म्हणजे मग डेटा कसा ऑर्गनाइज करणार, भविष्याचं प्लॅनिंग कसं करणार. पण त्यांनी रोलिंग प्लॅनची संकल्पना मांडली, मोरारजींनी ऍक्सेप्ट केली. इतकंच काय, त्याच सगळ्या काळामध्ये अशोक मेहतांनी 1966 साली जो मुद्दा मांडला होता जो आता इम्प्लिमेंट केला जातोय की हा जो काही पब्लिक सेक्टर आपल्याकडे खूप मोठा वाढलेला आहे तो अत्यंत निकम्मा आहे, कार्यक्षम नाही. तेव्हा हळूहळू त्याचं आपल्याला खाजगीकरण करायला सुरुवात केली पाहिजे. हा त्यांनी मांडलेला मुद्दा इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीय करण्याच्याही अगोदर आहे. आणि त्यावेळेला त्यांनी असंही म्हटलेलं आहे की द वूम्ब ऑफ इंडिया इज ओपन फॉर फॉरेन कॅपिटल. आपल्याला परदेशी भांडवल आता इथे आणल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतरच नाहीये. आणि भारताचा गर्भाशय त्यासाठी आपण इकॉनॉमिक आर्थिक गर्भाशय आपण खुला केलेला आहे हे त्यांनी 1966 साली म्हटलंय. ह्या सगळ्या संकल्पना नुसता फॉरेन कॅपिटलचा मुद्दा नाहीये. फॉरेन कॅपिटल आपण 1991 नंतर मनमोहन सिंगांनी आणलेलं आहे. तेव्हाच कशी बोंबाबोंब झाली हे काही लोकांना या 70 वर्षाचा इतिहास सांगणाऱ्यांना आठवत नसेल. 91 मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा एनरॉनच्या संबंधात विचार सुरू झाला, 92-93 ला एनरॉन कंपनी आली, त्यावेळेला सगळ्यात जास्त विरोध हा भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवाद्यांनी केला. प्रचंड मोठा विरोध.
की आता ईस्ट इंडिया कंपनी परत येते ना, आता परत राज्य जाणार मुक्त मग असं चाललं होतं. त्यावेळेचा कॉन्टेक्स्ट होता, आठवत असेल काही लोकांना, तर JTT जनरल ॲग्रीमेंट ऑफ टॅरिफ अँड ट्रेड याच्यात संबंध होता. तर जर तुम्ही JTTला सपोर्ट करत असाल तर तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आणायला सपोर्ट करताय असं त्यावेळेचं मानलं जात असेल. आणि JTTला विरोध करणं म्हणजे आता नॅशनल अँटी नॅशनल चर्चा आहे ना, तसा पॅट्रिऑटिझम म्हणजे JTTला विरोध करणं. मला आठवतंय की त्यावेळेला मला संपादक किंवा पत्रकार नात्याने कित्येक ठिकाणी जायला लागायचं भाषण करायला आणि ते हे सांगायला की JTT म्हणजे काय आणि त्याला हा विरोध का आहे आणि जगातली अर्थरचना आता कशी बदललेली आहे हे सगळं सांगायला लागायचं. ती का बदललेली आहे सांगायला लागायचं, का इतकी पण माहिती सांगायला लागायची. कारण असं की ज्या वर्षी राजीव गांधींची हत्या झाली त्याच वर्षी सोव्हिएत युनियन विघटन झालं. सोव्हिएत युनियनचं विघटन होऊन तिथे 15 राज्य निर्माण झाली. ती 15 राज्य निर्माण सुपर पॉवर. त्यावेळेला कोणीतरी लिहिलं की यांच्याकडे 25,000 न्यूक्लिअर वेपन्स आहेत, पण त्या 25,000 न्यूक्लिअर वेपन्स त्यांच्याही देशाचं संरक्षण करू शकले नाहीत. आणि विघटन झालं 15 राज्यांमध्ये. त्याची सुरुवात त्याच्या अगोदर 2 वर्ष बर्लिनच्या भिंत पडल्यापासून सुरुवात झाली होती. बर्लिनची भिंत 1989 मध्ये 9 नोव्हेंबरला पडली आणि पाठोपाठ ईस्टर्न युरोपमधली धडाधड सगळी सोशलिस्ट स्टेट्स लयाला गेली. रोमानिया, बल्गेरिया, अल्बानिया, धडाधड सगळी, पूर्व जर्मनी, हंगेरी, चेकोस्लोवाकिया, पोलंड सगळी धडाधड पडली राज्य. 89 पासून पडायला लागली. 91 साली शेवट सोव्हिएत युनियनच पडलं. आता सोव्हिएत युनियन पडल्यानंतर आपला बाबांना पूर्ण माहिती आहे, तो इतिहास त्यांनी हँडल पण केलाय. त्यावेळेला आपला रशिया बरोबरचा व्यवहार हा रुबल ट्रेड पद्धतीने होत असेल. आता रुबलच संपला म्हणजे त्या अर्थाने सोव्हिएत युनियन संपल्यानंतर पूर्व युरोप आणि रशिया याच्याबरोबर आपण जो व्यवहार करायचो रुबल पद्धतीने तो आपल्याला खूप फायदेशीर होता. तोच गडगडल्यानंतर नवीन जी राज्य आली सोव्हिएत युनियन मधनं त्यांनी सांगितलं आम्ही हार्ड करन्सी मध्ये करणार व्यवहार, म्हणजे डॉलर मध्ये करणार. आता सोव्हिएत युनियनला म्हणजे त्यांच्या पूर्व युरोपातल्या इतर राष्ट्रांना सुद्धा आपण प्रचंड प्रमाणावरती निर्यात करायचो. त्याच्या आपल्याला खूप पैसे मिळायचे. त्यातनं आपल्याला काही काही महत्वाच्या गोष्टी, मुख्यतः अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र मिळायची, आयात केली जायची. असा तो व्यवहार आपल्याला अतिशय फायदेशीर होता. आणि इतकंच नव्हे तर त्या व्यवहारामुळे युनायटेड नेशन्समध्ये जर काही भारताच्या विरोधी ठराव आले काश्मीर संबंधात तर कायम सोव्हिएत युनियन आपल्या बाजूने उभा राहत असेल. कारण आपली रिलेशनशिप नुसती ट्रेड नाही तर ती पॉलिटिकल फ्रेंडशिप सुद्धा होती. 1971 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेश युद्धाच्या अगोदर आपण इंडो सोव्हिएट ट्रीटी केला होता, फ्रेंडशिप ट्रीटी केला होता. त्याच्यामध्ये एक सगळी कलमं होती. आता JTTचा संबंध असा की हा सगळा व्यवहार असा सुरू झाल्यानंतर आपल्याला त्या जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ मध्ये आंतरराष्ट्रीय खुल्या बाजारपेठेत उतरावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला त्याच्या संबंधात भूमिका बदलायला पाहिजे, कारण जगच बदललंय ना. 1971चं जग आणि 1991चं जग एकच नाहीये. 20 वर्षांनी जग बदललेलं आहे पूर्ण. म्हणून आपण JTTचा ठराव केला पाहिजे. त्याच्याबद्दल ते नॅशनल अँटी नॅशनल दणकून 3-4 वर्ष टीका झाली. कम्युनिस्ट, समाजवादी आणि भाजप यांनी सगळ्यांनी काँग्रेसवरती हल्ला चढवला की हे देश विकायला निघाले. आता देश विकायला निघाले ते गप्प आहेत सगळे. कम्युनिस्ट नाहीत गप्प, पण जनसंघाला गप्प, भाजपाला गप्प आहे. मुद्दा असा की त्याच JTTच्या परिणामी 1 जानेवारी 1996 पासून WTO नावाची वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन निर्माण झाली. तिथे JTTच्या सूत्रानुसार झाली. त्यावेळेला WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं सांगितलं की ज्या राष्ट्रांना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये राहायचं नसेल त्यांनी फक्त त्यांच्या चेअरमनला कळवायचं आणि 6 महिन्यामध्ये आम्ही त्यांना त्या WTO मधून मुक्त करू. आता 96 मध्ये नरसिंहराव मनमोहन सिंग काँग्रेस सरकार पडलं आणि देवेगौडाचं सरकार आलं. खरं म्हणजे लगेच नाही आलं. पहिल्यांदा 13 दिवस मध्येच वाजपेयींचं सरकार येऊन गेलं. मग तो 13 दिवसाचा सत्यनारायण संपल्यावर देवेगौडाचं सरकार आलं. आता देवेगौडांच्या सरकारला तमाम डाव्यांचा पाठिंबा होता आणि त्यांची अट होती काँग्रेसला घ्यायचं नाही. काँग्रेस नव्हती त्या सरकारमध्ये. काँग्रेसने म्हटलं ठीक आहे, आमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बाहेरून पाठिंबा देईल. सीताराम केशरी अध्यक्ष होते काँग्रेसचे आणि काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला त्या सरकारला.
आता जसं जनता पार्टीला त्यांचं सरकार टिकवता आलं नाही तसं देवेगौडांनाही त्यांचं सरकार टिकवता आलं नाही, पण त्यावेळेला त्या तिसऱ्या आघाडीच्या सरकारला ही संधी होती की WTO मधनं बाहेर पडायचं. सहजपर्यंत प्रश्न होता. ते WTO मधनं बाहेर पडले नाही. पाठोपाठ देवेगौडा सरकार पडल्यावर राके गुजराल सरकार आलं, ते पण WTO बाहेर पडले नाही. मग मगाशी बाबांनी जो इतिहास सांगितला तो मी आता परत रिपीट करत नाही की प्रचंड प्रमाणावरती अराजक राजकीय संसदीय राजकीय अराजक निर्माण झालं आणि 97च्या एंडला 97च्या अखेरीस प्रश्न निर्माण झाला की आता पुढे काय करायचं. राजीव गांधींच्या हत्येनंतर 91 पासून ते 97च्या डिसेंबर पर्यंत सोनिया गांधींनी कुठे मुलाखती पण दिल्या नव्हत्या. त्यांची एकच मुलाखत सिमी गरेवालनी घेतली होती आणि ती त्यांच्या कुटुंबातले कौटुंबिक संबंधांबद्दल होती. त्यात एकही राजकीय विषय नव्हता. तेवढ्या एकदाच फक्त सोनिया गांधींनी डोळ्यावरचे सनग्लासेस काढले, नाहीतर राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांच्या डोळ्यात जे सनग्लासेस होते ते जवळजवळ 1997च्या डिसेंबर पर्यंत होते. एकाही वर्तमानपत्राला मुलाखत नाही. मी तेव्हा टाइम्स ऑफ इंडियात होतो, मी महाराष्ट्राचा संपादक होतो. त्यावेळेला प्रितीश नंदी इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादक होते. प्रितीश नंदींनी सगळ्या पत्रकारांना असं बोलावलं, सिनियर पत्रकारांसाठी 97 मध्ये, की जो कोणी इंदिरा गांधी सोनिया गांधींची मुलाखत घेऊन येईल फोटोसहित त्याला मी ताबडतोब 25,000 रुपयाचं स्पेशल अवॉर्ड देईन. त्यावेळेला 25,000 खूप चांगले येतात, म्हणजे आतासारखं नाही. त्यावेळेला पेट्रोल फक्त 28 होतं. तर 25,000 रुपये प्रितीश नंदीने जाहीर केले सोनिया गांधींचा इंटरव्ह्यू घेतला. कोणीच शक्य नाही, कोण देतच नव्हते ते इंटरव्ह्यू नाही, भाषण नाही. एक भाषण त्यांनी केलं होतं राजीव गांधींच्या स्मृतीदिनी, तेवढं एक, पण त्याचं राजकारण नव्हतं. नरसिंहराव पंतप्रधान. त्या सिमी गरेवालच्या मुलाखतीनंतर अनेक लोकांनी प्रयत्न केले त्यांनी मुलाखत घ्यायचा, त्याही प्रयत्न झाले. त्या कलकत्त्याच्या अधिवेशनाला गेल्या, त्याही त्यांनी अत्यंत ब्रीफ असं भाषण केलं. ते बाबांना आठवतंय, मी कधी हजर नव्हतो. आता मग त्या 98ला अध्यक्ष झाले. मग मात्र त्यांनी काय म्हणतात त्याला सनग्लासेस काढले. ज्यावेळेला 91 मध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीने एकमताने ठराव पास करून, त्यावेळेला शरद पवारांना माहिती होतं की त्यांचा जन्म विदेशचा आहे. 91 साली माहिती होतं पवार, तरी पण ते सगळे एकत्र गेले सोनिया गांधींना आणि तुम्ही अध्यक्षपद स्वीकारा सांगितलं. तेव्हाच ते पंतप्रधान झाले असते, नरसिंहराव पंतप्रधान झालेच नसते तेव्हा. त्या म्हणल्या माझी मुलं लहान आहेत, मला आता कुटुंबाकडे लक्ष द्यायचंय, आणि शिवाय आता ह्या इतक्या भीषण हिंस्र हत्येनंतर मला काय आता त्या फंदात पडायचं नाही. अगोदरच माझा राजकारणात राजीव गांधींनी यायला सुद्धा विरोध होता, त्यामुळे त्यांनी ते नाकारलं. पण ते नाकारल्यानंतर 91 ते 97 6-7 वर्ष त्या राजकारणाच्या फंदात पडल्या नाहीत. त्यांनी कधी नरसिंहरावांना इन्स्ट्रक्शन दिल्या नाही की तुम्ही हे करा किंवा तुम्ही ते करू नका. त्यावेळेला मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी लिबरलायझेशन आणलं. त्यावेळेला सोनिया गांधींनी त्यांच्या विरोधात काही भूमिका घेतली नाही. 98ला ज्यावेळेला त्या निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या आणि 98 आणि 99, 98चं सरकार वाजपेयीचं 99 साली पडलं एका मताने. ते एका मताने पडल्यानंतर पुन्हा जेव्हा 99ला निवडणुका झाल्या, तो बाबांनी सांगितला, त्यावेळेला पहिल्यांदा 99ला, आता एक थोडस स्टॅटिस्टिक्स तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल. आपण खासगी बोलतोय ना, असं वेगळी करतो, जाहीरपणे खासगी बोलतोय. तर त्यावेळेला अशी चर्चा होती की 182 जागा होत्या वाजपेयींना, आणि तो परत निवडणुका आल्या, त्या अशाच अनसर्टनिटी मधून आल्या जसे जनता पार्टीच्या अनसर्टनिटी. परत वाजपेयी पंतप्रधान होतील याची काही गॅरंटी नाही. परत असं अनसर्टन पार्लमेंट येणार. अनसर्टन पार्लमेंट मध्ये इतर पक्षांना त्या कोअलिशन मध्ये घुसायला लागतं. 98 मध्ये महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 38 का 40 जागा काँग्रेसला आल्या होत्या 48 पैकी. 99च्या जूनला 10 जूनला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळेचं वातावरण असं होतं, कारण ते कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, की ऑक्टोबर-नोव्हेंबरला आता निवडणुका झाल्या आणि जर वाजपेयींना मेजॉरिटी मिळाली नाही तर ते कोणत्या कोणत्या पक्षांबरोबर आघाडी करतील. त्याच्यात खासगीमध्ये असं सांगितलं जायचं की आता शरद पवारचा पक्ष झालाय ना, ते करू शकतील आघाडी त्याच्यावर. मग असेसमेंट काय आहे? त्या असेसमेंट साधारणपणे
182 होत्या त्या 35 कमी होतील. 125 150 जागा भाजपला मिळतील म्हणजे वाजपेयींना. उरलेल्या जागांसाठी त्यांना जी माणसं जमा करावी लागतील त्यात एनसीपी आणि इतरही काही आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. पवारांच्या किंवा एनसीपीच्या दुर्दैवाने वाजपेयींना पुन्हा 182 जागा मिळाल्या. त्या प्रमाणामध्ये त्यांना यांची गरज लागली नाही. मग जी त्यांनी 23 पक्षांची आघाडी बांधली त्याच्यामध्ये परत वाजपेयी बऱ्यापैकी कम्फर्टेबली पंतप्रधान झाले. पण आता मग शरद पवारांनी मदत केली त्याचं काय करायचं? त्यांनी केली होती, कारण त्यांनी कोणत्या प्रश्नावरती प्रचार केला तर विदेशी जन्म सोनिया गांधींचा, म्हणजे तो पूर्वीचा भाजपचा कॅम्पेन पॉइंट होता, तो आता शरद पवारांनी घेतला होता. म्हणजे एका अर्थाने ते अलाय झाले. पण ते अलाय झाले, त्यांनी वेगळा पक्ष काढला, पण आता त्यांना मंत्रिमंडळात घेता येत नाही, कारण तसे काही ते आपल्या त्यांच्या आघाडीत अधिकृत नव्हते. म्हणून मग त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट कमिशनचं कॅबिनेट दर्जाची पोस्ट देण्यात आली आणि शरद पवार असे अनधिकृतपणे भारतीय जनता पक्षाच्या गाड्याला जुंपले गेले, एनसीपी. हे सगळं तेव्हा झालं आणि ते WTO मधून वाजपेयी पण बाहेर पडले. त्यांनी तर केवढा मोठा ईस्ट इंडिया कंपनी तेव्हा WTO बाहेर पडायचं ना, 6 महिन्याची नोटीस देऊन ते पण नाही बाहेर पडले. उलट त्यावेळेला रामकृष्ण हेगडे कॉमर्स मिनिस्टर होते, त्यांनी अभिमानाने लोकसभेत सांगायला सुरुवात केली की मनमोहन सिंगांनी ज्या वेळेला आयात आणायला सुरुवात केली त्यावेळेला फक्त काहीतरी 28 का 48 का 148 अशी काहीतरी वस्तू आपण आयात करत होतो लिबरलायझेशनच्या काळात. आम्ही एवढे प्रगत आणि पुरोगामी आहोत की आता आम्ही 700च्या वर वस्तू आयात करतो. म्हणजे याचा विरोध होता, ईस्ट इंडिया कंपनी चालू होती आणि आता अधिकाधिक आयात आपण करतोय आणि फॉरेन कॅपिटल आणतोय. आणि फॉरेन कॅपिटल आणण्यासाठी वाजपेयी अडवाणींचे दौरे जायला लागले. अर्थातच प्रमोद महाजनही जात असत फॉरेन कॅपिटल आणायला आणि डिसइन्व्हेस्टमेंट करायला. अरुण शौरी त्यावेळेला डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्टर होते. हे शब्द मोठे चलाकीचे असतात. सुरुवातीला नॅशनलायझेशन असलेल्या कंपन्यांचं डिनॅशनलाइज करायचे, त्याच्यानंतर डिनॅशनलायझेशनच्या नंतर ते प्रायव्हेटायझेशन करायला लागले. ते प्रायव्हेटायझेशन बोंबल्यानंतर त्यांनी त्याचं कमर्शियलायझेशन सुरू केलं. मग त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंट सुरू केली. आता ते मॉनिटायझेशन करतात. शब्द बदलले पण सगळं तेच चालू आहे. जे 70 वर्षामध्ये म्हणा किंवा 1947 नंतर देशाला उभं करणं किती कठीण होतं. रेल्वे सुद्धा आपल्याला आठवते, JIP रेल्वे असं म्हणायचे, त्या रेल्वे सुद्धा आपल्याकडे नव्हती. सगळंच्या सगळं ब्रिटिशांच्या ताब्यात होतं किंवा प्रायव्हेट सेक्टरला काय अडचण नव्हती. तर तुम्हाला वाटत होतं करायचं होतं, पब्लिक सेक्टरने ज्या कंपन्या काढल्या प्रायव्हेट सेक्टरने काढायचं होतं, त्यांना शक्यच नव्हतं. त्यांच्याकडे तेवढं भांडवलच नव्हतं. आणि तरी आता काही विद्वान अमेरिकेत स्थायिक झालेले आणि इथले अमेरिकेला जाऊ न शकलेले विद्वान, असे दोन्ही विद्वान असं सांगतात की तेव्हाच नेहरूचं चुकलं, तेव्हाच प्रायव्हेटायझेशन करणार होतं, तेव्हाच काय बोलतात काय ते लोक. एक तर मग त्यावेळेला बहुतेकशा कंपन्या प्रायव्हेटच होत्या. पब्लिक सेक्टर नंतर तयार करायला लागलं, कारण प्रायव्हेट मध्ये इन्व्हेस्टमेंट आपणही करू शकलो नाही आणि कोणताही परदेशी देश आपल्याकडे येत नव्हता, कारण इंग्रजांचा दबाव होता. आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं, त्यामुळे अँग्लो अमेरिकन आल्यासारखे आपल्याकडे कॅपिटल येत नव्हतं. आपल्याला इच्छा नसती नेहरूंची तरी पब्लिक सेक्टर निर्माण करावं लागलं असतं. पण सुदैवाने पंडित नेहरूंना एक जी विजन होती त्याच्यातनं सगळं बोकारो, दुर्गापूर, भिलई, भाकरानंदचं धरण अशा अनेक संस्था ज्या उभ्या राहिल्या पब्लिक सेक्टरच्या. रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग झालं, ॲटॉमिक एनर्जी आपण स्थापन केली. हे सगळं पंडित नेहरूंच्या काळामध्ये झालं. त्याचं कारण आपल्याला आपली इकॉनॉमी ताबडतोब प्रगतीपथावर न्यायची आणि आताशी काही नव्हतं. सहज लक्षात ठेवा, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पुण्यामधल्या सगळ्या घरांमध्ये सायकल सुद्धा नव्हत्या. पुण्याचा आहे, सायकली सुद्धा नव्हत्या. सायकलीला जर दिवाण असेल तर कसे पकडायचे सगळं जुन्या लोकांना माहिती असेल. त्यावेळेला ज्या काळात सायकली पण नाही, त्या काळामध्ये मध्यमवर्गाचा आकार काय, त्या सायकली एवढा अत्यंत कमी, 1% पण नाही. मध्यमवर्ग कोण, तर साधारणपणे जे ब्राह्मण आहेत त्यांना ऑटोमॅटिकली मध्यमवर्गाचा स्टेटस मिळत असेल. दलित, गरीब मुस्लिम, गरीब मराठा यांना काय मध्यमवर्गाचा स्टेटस नव्हतं, कारण सांस्कृतिकता ब्राह्मणांकडे होती, ती पुण्यात होती जास्त होती.
आणि ती त्याच्यामुळे त्यांच्याकडे मध्यमवर्गाचा दर्जा होता. 1% पण मध्यमवर्ग नव्हता. साक्षरता काहीतरी 18% होती. आज मध्यमवर्ग 40% आहे. आणि आनंदभाई चक्रवर्तीच्या अभ्यासानुसार तो 60% होणार आहे पुढच्या 10 वर्षात. आता हा मध्यमवर्ग हा मुख्यतः कन्झम्पशन इकॉनॉमीचा इंजिन होता. हा जो पब्लिक सेक्टर तयार झाला त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार झाली. बँक राष्ट्रीयकरण होईपर्यंत खेड्यांमध्ये बँका नव्हत्या जास्त, सगळ्या बँका शहरात होत्या आणि त्या सगळ्या उद्योगपतींच्या ताब्यात होत्या. त्याच्यानंतर खेड्यांमध्ये गेल्या काही लाख शाखा पहिल्या 10 वर्षात 69 साली राष्ट्रीयकरण झाल्यानंतर आल्या आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज मिळायला लागली, छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळायला लागली, बुट पॉलिश करणाऱ्यांना कर्ज मिळायला लागली. मुंबईत मला माहिती 100 रुपये कर्ज द्यायचे आणि त्यांना कोणतंही बंधन नसायचं. दरमहा 10 रुपये त्यांनी आणून द्यायचे त्या बुट पॉलिशवाल्यांनी, व्याज नाही. आणि समजा ते त्यावर त्या महिन्यात जमल्यानंतर काही शिक्षा नाही काही, त्यामुळे ते डिफॉल्ट करायचे ना, त्यामुळे एनपीए बुटपॉलिशर जाणार नाही. अशा प्रकारे लोकांना उभं करायचं स्वतःच्या पायावर. हा सगळा कार्यक्रम पंडित नेहरूंच्या काळात पब्लिक सेक्टरने आणि इंदिरांच्या काळात बँक राष्ट्रीयकरण सुरू केला आणि त्याच्यामुळेच ग्रीन रिव्होल्यूशन होऊ शकले, नाहीतर शेतकऱ्यांना मिळालंच नसतं काही. आज जो मध्यम शेतकरी म्हणून आपण म्हणतो किंवा श्रीमंत शेतकरी म्हणून म्हणतो किंवा सधन शेतकरी म्हणून म्हणतो, किंवा आज आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा ट्रॅक्टर मोर्चा काढला, याचा अर्थ त्याच्याकडे श्रीमंत शेतकरी नव्हते. एकूण शेतीचा किती विकास झाला त्याचा तो टप्पा आहे. हा सगळा विकास झाल्यानंतर आता मला सांगतात 70 वर्षात काही झालं नाही. आणि तुम्ही मला भाषणाला बोलून बाबांनी चांगलं केलं. मला वाटतं तुम्ही कोण कंगना रनौत बोलला, कारण ती म्हणते काय सगळं स्वातंत्र्यामुळे 2014 आले, तर 2014 स्वातंत्र्य आल्यानंतर खरं म्हणजे मागच्या 70 वर्षाचा हिशोबच काढायला नको, सगळा हिशोब फक्त 7 वर्षाचाच काढायला पाहिजे. तर ह्या 7 वर्षामध्ये पहिल्याच वर्षी नियोजन आयोग रद्द करून बरखास्त करून त्याच्यानंतर दरवर्षी काही ना काहीतरी विध्वंसक गोष्ट पण मोदींनी केलेली आहे. दरवर्षी किंवा दर महिना कोणती ना कोणती तरी विध्वंसक गोष्ट केली, एकही विधायक गोष्ट त्यांनी केलेली नाही. तर काही काही लोक आम्हाला पत्रकार होतो त्यावेळी म्हणायचे की तुम्हाला मोदीमध्ये काहीच चांगलं दिसत नाही का? म्हटलं असं नाही, असं नाही बोलू शकत. जॅकेट स्टॉप असतात, जॅकेट एक्सलंट, आणि प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळ्या हेडगेअर्स, वेगवेगळ्या प्रकारची पगडीची पण टॉप असते. त्यामुळे मोदींचं काहीच चांगलं झालं नाही, काहीच चांगलं करत नाही असं म्हणणार नाही. देशाच्या दृष्टिकोनातून गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी स्वतः, आता मला तुम्ही सांगा, नोटबंदी झाली, नोटबंदीला 5 वर्ष प्रत्येक गोष्टीचा उत्सव ते करतात. लसीकरणाचा जो उत्सव, लसीकरण सुरू केल्याचा उत्सव, 100 कोटी झाले त्याचाही उत्सव, त्याच्यानंतर ते लॉकडाऊन केला त्याचाही थाळ्यामधून उत्सव, म्हणजे कोरोना आला हाही उत्सवाचाच विषय, त्या सगळं उत्सवच चालतो त्यांना. प्रत्येक उत्सवीत सगळं त्यांचं चालू आहे. आणि तो उत्सव कशाबद्दल असतो तर आधी कधी विध्वंसाच्या गोष्टींचा उत्सव त्यांचा चालू असतो. आणि आता ते त्या परवा अमोल कोल्हेंनी भाषणात फार छान सांगितलं की तुम्ही व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट वरती तुमचा फोटो लावलाय, तर मग आता डेथ सर्टिफिकेट वरती पण लावा ना. फक्त तो एकाच कशाला, डेथ सर्टिफिकेट वरती पण लावा. हे अमोल कोल्हेंनी फार छान सांगितलं परवा लोकसभेतल्या भाषणात. मुद्दा असा की एकही खऱ्या अर्थाने विधायक गोष्ट केलेली नाही आणि या सगळ्या विध्वंसक गोष्टी करताना खापर त्यांचं तथाकथित 70 वर्षांच्या वरती आहे. आणि आपला आता विकास आपणच सुरू केलेला आहे अशा पद्धतीने ते मांडणी करतायत. आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ती मांडणी तेवढी विकली जात नाहीये त्यांच्या बाजारपेठेत, त्यांची बाजारपेठ प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमध्ये आहे, त्या बाजारपेठेत विकली जात नाहीये. तिथला गार्डियन असेल, लंडन टाइम्स असेल किंवा वॉशिंग्टन पोस्ट असेल, न्यूयॉर्क, ते सर्रास टीका करतायत मोदींच्या धोरणांवर, मोदींच्या अर्थव्यवस्थेवर, देशाच्या अर्थव्यवस्थेची कशी धोरण झाली याच्याबद्दल लिहितायत. लंडन इकॉनॉमिस्ट लिहितोय. हे लक्षात आल्यावर त्यांना वाटलं की आता, आणि शेती आंदोलनानंतर, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर तर त्यांची खूपच आवडू गेली. कुठच्या तरी काय 21 वर्षाच्या मुलीला क्रिकेटच्या नावाखाली त्यांनी पकडलं आणि त्या ग्रेटा थनबर्गला तिकडे युरोपात तिच्यावर आरोप की ती शेतकऱ्यांना उत्तेजन देते. आणि मग कुठच्या तरी सरदारजी जे कॅनडा आणि अमेरिकेत आले त्यांना परत पाठवले हात न घेता.
आपल्या विमानतळावरनं, का तर म्हणे ते खलिस्तान्यांना मदत करतायत. असा सर्व व्यवहार करणारा पंतप्रधान, हे लक्षात ठेवा, हा काही आकाशातून पडला नाही. हा भाजपने पण पूर्ण निवडून दिलेला नाही. भाजपला ते नको होते, RSS लाही ते नको होते, आणि तरी ते पंतप्रधान कसे झाले हे खरं म्हणजे फारसं गुण नाहीये. पण त्या गुणाचा शोध हा घ्यायला हवा, कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठं असं एक आंतरराष्ट्रीय कुभांड आहे. पण ते आले, पण ते येण्यासाठी त्यांना प्रत्यक्षामध्ये मत आपल्याकडे घ्यायला लागले. ते कुभांडवाले काही त्यांना पंतप्रधान करू शकत नव्हते, राज्यघटनेनुसार पंतप्रधान झाले. तर ते पंतप्रधान होण्यासाठी त्यांना इथल्या मतदारांना वश करायचं होतं, आणि इथल्या मतदारांमध्ये ते वश करायला जेव्हा गेले तेव्हा ते आपल्याला म्हणजे तुम्हाला, सुदैवाने मला नाही, म्हणजे तुम्हाला सुद्धा नाही, पण ते वश करायला निघाले आणि त्यांनी वश केलं. त्यावेळेला बडे बडे विद्वान आशुतोष वासने, प्रताप मेहता, सदानंद दुबे या सगळ्यांनी मोदी आल्यानंतर इट इज गोइंग टू बी अ रिगल मूवमेंट इन इंडिया, इट इज मूवमेंट इन इंडिया, इट इज गोइंग टू बी अ थॅचर मूवमेंट इन इंडिया, इट इज गोइंग टू बी अ ग्रेट रिव्होल्युशनरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया, असे मोठमोठाले लेख सगळे वर्तमानपत्रात लिहिले, टीव्हीवरती चर्चा झाल्या. आता जगदीश भगवतीचं नाव ऐकायला येते का तुम्हाला? कुठेच येत नाही. जगदीश भगवती, whose name was nominated for Nobel at the time of अमर्त्य सेन, पण अमर्त्य सेनला मिळालं. त्या जगदीश भगवतीने केवढा पाठिंबा दिला मोदींना, आता नाव पण त्यांचं येत नाही. मध्ये अरविंद सुब्रमण्य म्हणून त्यांच्या ऍडवायझर, मला आठवत असेल, मोदींचे 4 वर्ष इकॉनॉमिक ऍडवायझर, त्यांची एक मुलाखत मुंबईला नेहरू सेंटरला झाली. त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं कोणीतरी की तुम्ही इकॉनॉमिक ऍडवायझर होता मोदींचे, तर तुम्हाला त्यांनी नोटबंदी करणार, डिमॉनिटायझेशन करणार हे कधी सांगितलं, तुम्हाला कधी कळलं? ते म्हणजे आम्हाला तुमच्याप्रमाणे टीव्हीवरच कळलं. चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर अरविंद सुब्रमण्य असं सांगितलं नेहरू सेंटरच्या मुलाखतीत जाहीर. मग ते म्हणजे तुम्हाला कन्सल्ट नाही केलं? अरविंद सुब्रमण्य म्हणले डिफिकल्ट क्वेश्चन, बट मोदी डझंट रिक्वायर एनी कन्सल्टेशन. म्हणजे नाही, ही नोज एव्हरीथिंग. त्यांना ते सर्वज्ञ आहेत, त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती आहे, आर्मामेंट बद्दल माहिती आहे, युद्धशास्त्र त्यांना माहिती आहे, अर्थशास्त्र त्यांना माहिती आहे. त्यांनी काय आम्हाला कधी विचारलेलं नाहीये. त्यांनी आपण नोटबंदी जाहीर केली, व नोटबंदी जाहीर केली आणि सांगितलं या नोटा 500 आणि 1000च्या आता रद्दीच्या कागदारख्या झालेल्या आहेत, आणि त्यावेळी मोठी आकडेवारी दिली. त्या आकडेवारीनंतर रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं की आम्हाला जेवढ्या नोटा बाहेर आहेत तसं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त नोटा आमच्याकडे जमा झाल्या. म्हणजे तीही आकडेवारी खोटी, सगळ्याच्या सगळ्या आकडेवाऱ्या खोट्या, सगळीची सगळी धोरणं अत्यंत लवाड पद्धतीची खोटारडेपणाने आणलेली. एक सुद्धा गोष्ट सरळ खरं सांगून किंवा आता आपला देश आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे हे वाक्य ते उच्चारणार नाहीत. आर्थिक दृष्ट्या भरभराट चालू आहे, भरभराट प्रगती चालू आहे. मग ते पेट्रोल नाही, पण डिफेन्स साठी लागतात पैसे, ते आम्ही पेट्रोलच्या भावात करतोय. 35 रुपयाचे 36 रुपये ज्यावेळेस झाले तर स्मृती इराणी रस्त्यावरती डेमॉन्स्ट्रेशन करत फिरत होत्या. पेट्रोलचे भाव 1 रुपयाने वाढले, कारण मुंबई बंद, महाराष्ट्र बंद, दिल्ली बंद अशा घोषणा करायची. आता 107, 108, 111 रुपयापर्यंत आसामला पेट्रोल गेलं. खूप कसू नाही, पक्ष बंद. अण्णा हजारेंना जी झोप लागली ती आता ते उठतील त्यावेळेला त्यांना लक्षात येईल अरे काय झालं. अण्णा हजारे बंद आहे त्यावेळेला केजरीवाल इंडिया अगेन्स्ट करप्शन, लोकपाल. मग दुसऱ्या कोणत्या सांगितलं नुसतं लोकपाल नाही चालणार, जनलोकपाल. लोकपाल, जनलोकपाल. दिल्लीमध्ये नुसतं दंगा, तिथे जेवण खाण रामलीला मैदानावरती चालू, जिलबिया पुऱ्या तळतायत, लोक येत आहेत, हजारांनी लोक. पुण्यात मोर्चा, ठाण्यात मोर्चा, मुंबईत मोर्चा, हजारो लोक मोर्चा, इंडिया अगेन्स्ट करप्शन. केजरीवाल मुख्यमंत्री झाले, कुठे लोकपाल, कुठे जनलोकपाल, कुठे अगेन्स्ट इंडिया अगेन्स्ट करप्शन. करप्शन संपलं. 2014 साली 2 घटना घडल्या, एक स्वातंत्र्य मिळालं आणि करप्शन संपलं. आता अशा 2014 ते 2021 या काळातल्या या 7 वर्षाबद्दल जर आपण त्यांना स्वातंत्र्य दिल्याबद्दल आणि भ्रष्टाचार संपूर्णपणे संपवल्याबद्दल आणि चीनने जे अरुणाचल मध्ये आणि गलवान मध्ये आपला प्रदेश काबीज केला आहे त्यांना
परत पाठवू अशी घोषणा केल्याबद्दल आणि ते परत जात नाही ते लक्षात आल्यावर आमची चर्चा चालू आहे असं सांगायचं. आणि आलाच नव्हता एकही सैनिक, आलाच नव्हता एकही सैनिक असं सांगण्याबद्दल आपण मोदींना खरोखर इंटरनॅशनल अवॉर्ड दिलं पाहिजे. नोबेल पारितोषिकांनी पॉलिटिकल मॅनेजमेंटचा अवॉर्ड अजून जाहीर केलेलं नाही. माझ्याकडे जर बऱ्यापैकी पैसे असतील तर मी दिले असं मी देणगी देतो, पण तुम्ही इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलंट ऍक्टिंग म्हणून ऑस्करला घेवा. आणि इकडे इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट मॅनेजमेंट ऑफ अ डेव्हलपिंग कंट्री विच इज नाउ क्वाइट डेव्हलप्ड थँक्स टू फर्स्ट 70 years getting ruined in last 7 years. Thank you.